नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून या ठिकाणी अतिशय पौष्टिक असा मोदक तयार केलेला आहे. तयार होणारा मोदक हा साखर, गूळ किंवा कुठलाही पाक तयार न करता शुगर फ्री असा मोदक तयार केलेला आहे. त्यामुळे हा मोदक कसा तयार केला यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. त्याचप्रमाणे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग वेळ न घालवता हे मोदक मी कसे तयार केले ते बघूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी घरात उपलब्ध असणारे जे काही ड्रायफ्रुट्स असतात किंवा सुकामेवा असतो तो घेतलेला आहे. तर त्यामध्ये खजूर, तर इथे आपण गोडीसाठी खजूर वापरलेला आहे. तर या ठिकाणी जी काळी खजूर असते नरम ती घेतलेली आहे. म्हणजेच इथे आपण साखर व गुळचा वापर न करता शुगर फ्री असे हे मोदक खजूर वापरून तयार करणार आहोत. तर साधारणपणे 10 ते 12 खजूर घेतली, म्हणजेच 1 वाटी या प्रमाणात खजूर घेतलेली आहे. त्यानंतर 7 ते 8 अक्रोड घेतली, 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम, 2 छोटे चमचे पंपकिन सीड्स म्हणजेच आपल्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता आणि 1 चमचा खसखस. तर हे घेतलेलं साहित्य किंवा त्याचे प्रमाण आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे यात भाजलेले शेंगदाणे, मगज बी, खारीक पावडर किंवा पिस्ता असे इतरही ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे वापरू शकता. तर आता जी खजूर घेतली तिच्यातील बिया काढून घेऊ. तर बघा अशी काळी खजूर घ्यायची. एकतर ही खजूर आयुर्वेदिक असते, शिवाय रक्तवाढीस सुद्धा मदत करते. म्हणजेच तयार होणारा पदार्थ सुद्धा मस्त पौष्टिक शिवाय शुगर फ्री होणार आहे. तर बघा सर्व खजूर ही मी सोलून घेतली, त्यातील बिया काढून घेतल्या आणि खजूरचे असे 2 ते 3 तुकडे करून घेतले. आता हे राहिलेले जे ड्रायफ्रूट आहे त्यातील खसखस आणि जे सुकं खोबरं आहे ते बाजूला ठेवूया आणि जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहे त्याचे बारीक तुकडे किंवा त्याचे बारीक काप करून घेऊया. तर बघा याप्रमाणे. तर हे ड्रायफ्रूटचे काप आहे ते आता आपल्याला 1 चमचा तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवर बघा पॅन ठेवलं, पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये जे काप करून ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहे ते सर्व घालूया. तर या ठिकाणी मी ड्रायफ्रुट्स हे काप करून घेतले, त्यामुळे सर्व एकत्रच भाजून घेणार आहेत. त्याचबरोबर सुकं खोबरं सुद्धा घातलं. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच चमच्याने सतत ढवळत हे हलकसं भाजून घ्यायचं आहे. करपू द्यायचं नाही, फक्त खरपूस झालं पाहिजे. गॅस बारीक असल्यामुळे छान खमंग भाजलं जातं आणि रंग सुद्धा बदलत नाही. तर बघा मध्यभागी असं सर्व मिश्रण बाजूला करून आतमध्ये मी खसखस सुद्धा 1 चमचा घालून घेतली, ती सुद्धा भाजून घ्यायची आहे, पुन्हा एकत्र करायची. तर खसखस यासाठी नंतर घातली की ती भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लवकर भाजली जाते. तर बघा हे सर्व चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आता सारख्याच पॅन मध्ये जी खजूर आपण सोलून घेतलेली होती, बिया काढून घेतलेली होती ती घातली. आता चमच्याने ती मध्यम आचेवर गरम करून घ्यायची आहे. खजूर ही गरम करत असताना बघा अशी वितळली जाते, तेव्हा यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. जसजशी आपण खजूर ही परतवू तसतशी ती चांगली नरम आणि अशी सॉफ्ट होत जाते. म्हणजेच यामध्ये आपण गूळ व साखर न घालता खजूरचाच वापर करून हे मोदक तयार करत आहोत. खजूर अशी दाखविल्याप्रमाणे सॉफ्ट झाली की गॅस बारीक करायचा आणि यामध्ये जे भाजलेले ड्रायफ्रुट्सचे काप होते ते घालूया आणि वरतून फ्लेवर साठी फक्त पाव चमचा वेलची पावडर घातली. यामध्ये तुम्ही जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता. तर आता बारीक गॅसवरच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. खजूर जे नरम झालेलं आहे त्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर या ठिकाणी सर्व साहित्यांचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. फक्त जेवढं साहित्य तुम्ही घ्याल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथे खजूर वापरा. तर यालाच तुम्ही खजुराचे मोदक सुद्धा म्हणू शकता, कारण इथे खजुराचं प्रमाण हे थोडं जास्त असतं. तर या ठिकाणी सर्व ड्रायफ्रुट्स हे खजूर मध्ये चांगले एकजीव झालेले आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण एका प्लेट मध्ये काढून हलकसं थंड करून घ्यायचं, म्हणजे हाताला सहन होईल इतपत हे मिश्रण थंड करून घ्यायचं. त्यानंतर असं दाखविल्याप्रमाणे मिश्रण जेव्हा थोडंसं थंड होईल तेव्हा याचा हाताला थोडंसं तूप लावून गोळा तयार करून घ्यायचा. बघा याप्रमाणे.
तर या ठिकाणी तयार मिश्रणाचे आपण मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक साचे मिळतात, तर त्यातीलच एक मध्यम आकाराचा मोदक साचा घेतला आहे. तर याला आपण थोडंसं हलकसं तूप लावून घेऊया. तूप लावल्याने काय होईल की मोदक सहजरित्या निघतो. त्यानंतर थोडं थोडं मिश्रण या साच्यामध्ये असं दाबून भरायचं, म्हणजे साच्याचा जो आकार आहे, ज्या कळ्या आहेत त्या सुद्धा चांगल्या व्यवस्थित दिसेल. त्यामुळे मोदकाला आकार सुद्धा छान येतो. दोन्ही साइडने बघा मिश्रण असं दाबून भरल्यानंतर साचा बंद करायचा. वरचं एक्स्ट्रा जे काही मिश्रण असतं ते काढून घ्यायचं. खालून सुद्धा व्यवस्थित मिश्रण दाबून घ्यायचं आणि साचा खोलायचा. तर बघा अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे. आकार देखील परफेक्ट असा आलेला आहे. तर याच पद्धतीने इथे मी मोदकाची जी पट्टी असते त्यामध्ये 3 ते 4 किंवा 5 सुद्धा मोदक पट्टी अशी मिळते, तर त्याला सुद्धा तुपाने ग्रीस करून घेतलं. तर अशी मोदक पट्टी वापरल्याने एकाच वेळेस आपण जास्त मोदक तयार करू शकतो आणि कमी वेळात झटपट हे मोदक तयार होतात. आता हा साचा बंद करून यामध्ये दाबून असं पोटाने प्रेस करून मिश्रण भरायचा. जो टोकाकडील भाग आहे, जो निमुळता भाग आहे, तिथे चांगलं दाबून मिश्रण भरायचं, म्हणजे मोदकाला आकार छान येतो. तर तीनही मोदक मी अशाच पद्धतीने दाबून व्यवस्थित प्रेस करून भरून घेतले. आता मोदक पट्टी उघडून बघूया. अगदी सहजरित्या छान असा हा मोदक तयार झालेला आहे. तयार मोदक तुम्ही उपवासाला सुद्धा बनवून खाऊ शकता. फक्त यामध्ये ज्या गोष्टी आपण खात नाही किंवा जे पदार्थ, वेलची पावडर झाली, खसखस झाली, जर तुम्ही खात नसाल उपवासाला तर ते स्किप करा. तरी अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण झटपट असे हे ड्रायफ्रुट्स मोदक किंवा याला तुम्ही खजूर मोदक म्हणू शकता. तर हे सर्व मोदक तयार झालेले आहे. तयार मिश्रणामध्ये या ठिकाणी 7 ते 8 मोदक मध्यम आकाराचे तयार होतात. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी, नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता. अवघ्या 10 मिनिटात हे ड्रायफ्रूट मोदक तयार होतात. तर नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. मोदक बनविण्यासाठी जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे आकारामध्ये लाडू बनवू शकता. तयार होणारे मोदक खूपच पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता. नक्की करून बघा. जास्त वेळही लागत नाही. चला तर मग रेसिपी आवडली तर पटकन लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.